जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. EPFOच्या वतीने काम करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा दिला गेला आहे. EPFOने पैसे काढण्याच्या नियमामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. आता पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे. चला तर पाहूया कशा प्रकारे ही आहे. EPFOने मेडिकल ॲडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमात खूप मोठा बदल केलेला आहे. पूर्वी ही क्लेम लिमिट 50,000 रुपये पर्यंत होती, आता वाढून 1,00,000 रुपये करण्यात आलेली आहे. 16 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात ही बाब समोर आलेली आहे. EPFने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही 1,00,000 रुपये काढू शकता. EPFने फॉर्म 31च्या पॅरा 68 जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली गेलेली आहे. हा फॉर्म अनेक कामासाठी मदतपूर्व पैसे काढण्यासाठी वापरला जातो. यामध्ये तुम्ही घर बांधकामासाठी, घर खरेदी करण्यासाठी, लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकतात. तर मित्रांनो, कोणत्या परिस्थितीमध्ये 1,00,000 रुपये तुम्ही काढू शकतात ते आपण पाहणार आहोत. फॉर्म 31 मधील पॅरा 68 जे चा उपयोग आजाराच्या उपचारासाठी केला जाणार आहे. पूर्वी फक्त 50,000 रुपये काढता येत होते, पण आता 1,00,000 रुपये काढता येणार आहे. परंतु पैसे काढताना हे लक्षात ठेवावे लागेल की कर्मचारी आपले 6 महिन्याचे बँक आणि DA किंवा व्याजासह कर्मचाऱ्याचा हिस्सा काढू शकत नाही. पण जर तुमच्या खात्यात या रकमेपेक्षा 1,00,000चा फंड असेल तर तुम्ही ते पैसे काढू शकणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही हा दावा करू शकता ते आपण पाहणार आहोत. खातेदार हे पैसे केवळ जीव घेणा आजारासाठी वापरू शकतात. कर्मचारी किंवा त्याचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकता. कर्मचाऱ्याला शासकीय रुग्णालयात किंवा सरकारी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल तर त्याआधी त्याची तपासणी केली जाईल, त्यानंतरच तुम्हाला हा दावा दिला जाणार आहे. अशा प्रकारे EPFने पैसे तुम्ही दुप्पट काढू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.